मरीन ड्राईव्ह ते भाईंदर फक्त 30 ते 35 मिनिटात आणि भविष्यात विरार अवघ्या 45 मिनिटात. मुंबईच्या वाहतुकीत मोठी क्रांती घडवणारा प्रकल्प आता वेगाने आकार घेत आहे. काय आहे प्रकल्प? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, महा MTB मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत संदेश घुले. मुंबईच्या उत्तर भागातील महत्वाकांक्षी वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड प्रकल्प नॉर्थ फेज या प्रकल्पाचं काम आता सर्वच पॅकेजमध्ये वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाची पाहणी नुकतीच मुंबई उत्तरचे खासदार पियुष गोयल यांनी केली आणि यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा देखील घेतला. हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजित आहे. मुंबईच्या वाहतुकीचा चेहरा-मोहरा बदलणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह ते भाईंदर हा संपूर्ण प्रवास पूर्णपणे सिग्नल फ्री होणार आहे. आज ज्या प्रवासासाठी तासभर किंवा त्याहून अधिक वेळ लागतो, तोच प्रवास अवघ्या 30 ते 35 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. यापुढे या प्रकल्पाला जोडला जाणारा महत्वाकांक्षी उत्तन विरार सी लिंक सुरू झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह ते विरार हा संपूर्ण मार्गही सिग्नल फ्री होईल. भाईंदर इंटरचेंज पासून सुरू होणारा हा सी लिंक प्रवासाची वेळ आणखी कमी करत अवघ्या 45 मिनिटात दक्षिण मुंबईहून विरार गाठणं शक्य करेल. पश्चिम उपनगरांपासून पालघर पर्यंतचा संपर्क अधिक वेगवान आणि अखंड होणार आहे. वर्सोवा भाईंदर कोस्टल रोडचा हा टप्पा केवळ स्वतंत्र रस्ता नसून मरीन ड्राईव्ह पासून विरार आणि पुढे पालघर पर्यंत अखंड सिग्नल फ्री कॉरिडॉर उभारण्याचा व्यापक योजनेतील सर्वात महत्वाचा दुवा आहे. या संपूर्ण किनारी मार्गामुळे मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाहतुकीचं जाळं नव्या स्वरूपात विकसित होणार असून भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची मल्टी कनेक्टिव्हिटी. एका बाजूला हा मार्ग बांधकामाधीन वांद्रे वर्सोवा सी लिंकला जोडला जाईल, तर दुसऱ्या बाजूला तो आगामी उत्तर विरार सी लिंकशी जोडला जाणार आहे. याशिवाय प्रस्तावित वर्सोवा मड पुलालाही या कोस्टल रोडची थेट जोडणी दिली जाणार आहे. परिणामी दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर, मीरा भाईंदर, विरार आणि पालघर यांच्यातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि अखंड होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देखील मिळणार आहे. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.